आता आपण धारेश्वर देवस्थानच्या इथं आहोत आणि इथून जी काही मानाची कावड आहे तिचं आज प्रस्थान होते। नक्की काय सांगाल, कशी परंपरा आहे? रायकर घराण्याचे शिवभक्त जयतुज बाबा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने ही कावड प्रथा चालू आहे। जवळजवळ 350-400 वर्ष झाली ही प्रथा महाराजांमुळे चालू आहे। शिखर शिंगणापूर येथे एकादशीला महादेवाचं लग्न होतं, तिथं बार्शीला आम्ही वरातीसाठी कावड घेऊन जात असतो। बार्शीला तिथं प्रथम मानाचा मान आहे धायरीचा शिखर शिंगणापूर येथे। सर्व जवळजवळ 400-500 लोक पायी वारी करत असतात। मनोभावाने सर्व लोक चालतात। सर्व अन्नदाते योग्य पद्धतीने सर्वांची काळजी घेतली जाते। तिथं सर्व आनंदाने प्रवास करतात। सर्वांना सर्व सोय केलेली असते तिथं प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी। साधारणपणे किती दिवसाचा हा प्रवास असतो आणि किती मुक्काम असतात? मुक्काम बोपगाव मध्ये मुक्काम होईल। 5 दिवस जायला लागतात, यायला 7 दिवस, असा 12 दिवसांचा एकूण प्रवास असतो। साधारण 1 तारखेला तिकडून इकडे निघेल, 6 तारखेला आपल्या धारेगावचा उरूस असतो। म्हणजे कावड इथं आल्यानंतर मग धायरेगावचा इथला उरूस? हा, धारेगावचा इथं उरूस असतो। कावड शिंगणापूरवर नाही आले। किती वर्षापासूनची परंपरा आहे? 450-350 वर्षापासून ही परंपरा चालू आहे। तुम्ही काय सांगाल कशाबद्दल? आजार असतो तर उरूस झाल्यानंतर आपले भेट वगैरे असते, कावडीचे भेट होते। तर गावातल्या आपल्या 3 कावडी आहेत, त्या दायरेश्वरच्या कावडीला भेटायला येतात। 12 दिवसानंतर ही कावडी शिखर शिंगणापूरवर, म्हणून त्यामुळे ती भेटायला कावडी येतात 3। ते झाल्यानंतर कार्यक्रम वगैरे चालूच असतात आपल्या गावात। बारुडाचा कार्यक्रम असे 3 दिवस कार्यक्रम चालतो आणि त्याच्यानंतर आपला मग रात्रभर बारुडाचा कार्यक्रम असतो। सगळं भल असतं आपलं, म्हणजे कावडीचा जो इतिहास असतो आपला परंपरेने जो आलेला आहे, बलगायांमध्ये तो सांगितला जातो सकाळी 5 वाजता, 5 ते सकाळी 7 वाजेपर्यंत। त्यानंतर गावाला येऊन कावड परत आहे तिथं गावातल्या जयतुजा मंदिरात येऊन लागतो। त्यानंतर 2-3 दिवसांनी कावडीचा भार उतरवला जातो। त्यावेळी अन्नप्रसाद महाप्रसाद केलेला असतो। त्यावेळी 200-300 लोक जे काटकर चालत गेलेले असतात ते सर्व मनोभावाने कावडीचा भार उतरून नैवेद्य प्रसाद दाखवून त्यानंतर यात्रेची सांगता केली जाते। नक्कीच आपण बघू शकतो 350 वर्षापासूनची ही जी परंपरा आहे ती या धायरी गावातील सर्व ग्रामस्थ आता आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि आज या ठिकाणावरून या कावडीचं प्रस्थान झालेलं आहे आणि 6 तारखेला ते कावडी परत या ठिकाणी येणार आहे आणि त्यावेळी या ठिकाणचा जो उरूस आहे, यात्रा आहे, तो उत्सव देखील या ठिकाणी असणार आहे। नागरिक शस्त्र न्यूज साठी ज्ञानेश्वर अण्णा दळवी, पुणे।